मास्तरांनी आम्हाला फसवलं, तुम्हाला असंच वाटतं का? कराळे मास्तर आता त्यांना का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहित नाही. ते मीटिंगला येणार होते, नेमकं ते मीटिंग त्यांची चुकली, त्याच्यानं ते नाराजगिराज नाही. ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे. त्यांना भेटतो, त्यांना समजून घेतोय. आता वामनराव चटपांचं आयुष्य शेतकरीमध्ये गेलं, जानकरांचं गेलं, तुमचे नवले साहेबांचं गेलं, राजू शेट्टीचं गेलं. म्हणजे एक मला समजत नाही, दुर्दैवी गोष्ट आहे. मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठलाही आरोप विरोध कुठलाही होत नव्हते. फार प्रामाणिकतेने लोक आंदोलन कर्त्यावरच, म्हणजे लढणारा असतं का नाही, अरे तुझ्या छातीत गोडी नाही लागली रे, ते छातीत लागायला पाहिजे होती, पायात का लागले. हे असे काही लोक इतके विचित्र बुद्धीचे पैदा झालेले आहे मला माहित. म्हणजे लढणाऱ्याच्या छातीत गोळी लागली तर त्याला बरं वाटतं. वा वा वा, अब लढाई आंदोलन अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे, दिव्यांगांचा आता परवा एक GR निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात. दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे, मच्छीमाराचा नाही झालाय, मच्छीमाराची चर्चा व्हायची आहे, मेंढपाळांची चर्चा झाली. आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर. ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार. कामगार नाही, शेतमजुरांचा विषय असं एकंदरीत आहे. मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली. आपण मानावं तेवढे आपले आभार कमीच आहे. सगळ्या मीडियाचं मी आभारही मानतो, आपल्याला धन्यवाद देतोय. आंदोलन काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास झाला त्याबद्दल तुम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करता, त्यांची माफी मागतोय. खरं तर सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे होता, आंदोलन करायची वेळ सुरू द्यायला नाही पाहिजे होती. ही सरकारनं जबाबदारी हात वरती केली म्हणून ही अवस्था आहे. देखो 2.5 घंटे बातचीत हुई, बहुत खड़ा जंगी हुई, तारीख देने को सरकार तैयार नहीं थे और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे, हम पूरे ताकत से लड़ने को तैयार थे। तारीख मिल गई है। जो सरकार पहले हमने कर्जे माफी का बोला ही नहीं, ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया। कर्जे माफी की घोषणा की है सरकार ने, ये सबसे बड़ी उपलब्धि है। अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता। आज तारीख आली, याचा क्रेडिट तुम्ही कोणाला देता? त्यांनी आत्महत्या केली आतापर्यंत, त्यांना देणार की कोणाला देणार? शेतकरी बांधवांना देणार, सरकारला देऊ, आमच्या नेत्यांना देऊ. हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते. त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं. खरं तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू कडू पाहिजे त्या ताकदीनं लढू शकलं नसतं. हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे, जो बिचारा अजूनही नजरेसमोर राबलाय. 8 महिन्यापासून लढतोय आम्ही. पायाले भिंगरे 150 सभा, म्हणजे 200 दिवस जागरण आहे आमचं. 4 वाजता नंतर 4 वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही. अन्नत्याग आंदोलन झालं, पदयात्रा झाली, रायगडचं उपोषण झालं, सातत्यानं चालू आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा. आंदोलन पुढच्या वेळेला करावं का नाही करावं या मानसिकते देऊन करतोय माणूस. आमदार भाजपचे त्यांनी टीका केलेली आहे की 72 जागेमध्ये तुमचा महाल आहे. हे मला वाटतंय तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते. त्याच्यानं हा विषय, आजचा विषय इतका चांगला आहे, पुन्हा एबीपी माझा नाव नको त्या विषय तर काढण्यासारखं. तुमचं अधिक नाव पहिलेच बदलाम आहे, आता ते कशाला बदलाम करतात? एबीपी माझा नेहमी बीजेपी माझाचाच प्रश्न आणतो. आता 8 दिवसात लगेच एक बैठक लागणार, त्याच्यावर निर्णय होईल. कसं आम्ही जिवंत आहे. माझ्या आयुष्यात 3,500 आंदोलन आहे, 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. आंदोलन करायला काय माणूस मेला काय? जिवंत आहे ना आम्ही. मला समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे का, हे होणार आहे का, असं कसं काय? आम जिंदा आहे ना अभी. एक प्रश्न असा आहे, 30,000 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे लागतील, कारण की एनपीए जे झालं आहे 30,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. त्यातले श्रीमंत शेतकरी काढले तरी 15-20,000 कोटी रुपये लागतील. सरकारला लोन घ्यावं लागेल. काय चर्चा झाली बैठकीमध्ये? माझं काय मत आहे, त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच. आर्थिक कमजोरी आहेच,
म्हणजे वामनराव चटप साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे, हे त्यांचं नेहमीच वाक्य असतं. त्याच्यानं अशा सगळ्या व्यवस्थित हमारा जो दणका रहा है, आमच्या जर दणका राहिला कर्जमाफी करावंच लागेल. जर 30 जून 2026च्या आत जर कर्जमुक्ती जर झाली नाही, सरकारला सड़ो की पड़ो केल्याशिवाय राहणार नाही. ज्या खड़ी रहेंगी सरकार वाह वाह धुएंगे हम उसको. पैसे कुठून आणणार सरकार? ते आणा, ते काही करा, तुम्ही डाका मारा, काही करा. सरकारने असं म्हटलं की सध्याची परिस्थिती आणखी कर्ज घेऊ शकत नाही, त्यांची लिमिट संपली आहे. तुम्ही त्याचा विचार करू नका. तुम्ही सरकारच्या वतीनं बोलल्यासारखे बोलताय. तुझी परवानगी असेल तर 1 मिनिटाचं हा, उत्तर तुम्ही देतो. द्या. हो साहेब, सरकार एक एक वा. क्लीन कर देता ना हे. सरकार नावाची यंत्रणा प्रिऑरिटीज किंवा क्रम बदलून त्याचे पैसे त्यावर वळवू शकतात ही प्रक्रिया आहे. त्यामुळे कर्ज घेता येतं हा बहाणा होऊ शकत नाही. फक्त क्रम बदलायचे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असा विचार करायचा. म्हटलं घेऊ शकत नाही. नाही म्हटलं नाही त्यांनी, सरकारने म्हटलं नाही असं, पण आम्हीच सांगितलं आता क्रम एकीकडे बदला, अशी तशी करा आणि तुमचं कमिटमेंट पूर्ण करा. हा, बोला बोला. ये बताइए कोई मापदंड तय किया गया किन किसानों किससे वंचित रखा जाए, क्या बड़े किसान देखो, सरकार अभी 6 महीने का उसमें सब टाइम है. पहली गोष्ट, समिति का अभी कोई वैल्यू नहीं है. घोषणा हो चुकी है कर्ज माफी. घोषणा अगर हुई, समिति नाम मात्र है. आप देखो इस बात. हाँ, घोषणा नहीं होती थी और समिति स्थापित होती थी तो हम कोई जीतते नहीं थे. जीत क्यों हुई है? तारीख दी, कर्ज माफी की घोषणा हुई, इसीलिए ये जीत है, ये हार नहीं है. बैठक में ये भी बोला गया है कि जो बड़े किसान हैं उनको बिल्कुल है. अगर मेरे को जरूरत नहीं है, तुम्हारा जो संपादक है वो अगर किसान है तो जरूरत है क्या उसको? नहीं है ना. तो ये बायफरकेट समिती करेगी. मैं हाँ, समिति करेगी. यामध्ये फक्त एकच मुद्दा आहे की आम्ही सर्व संघटना शेतकऱ्याची